नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता ही टेन्शनमध्ये येते. काजू आणि कलाला फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु कला काही फोन घेत नाही आणि ती विचार करत असते की ह्या काजूला एक जरी काम सांगितलं तर ती वेळेवर कधी करत नाही आणि कलाला आपल्या कामाशिवाय दुसरं कोणतंच काम जमत नाही. आणि दुकान म्हणजे नुसतं घरच त्या कलाला वाटायला लागले. नुसती त्या दुकानातच लक्ष देत असते आणि आता काजू कुठे आहे हे मला बघावे लागेल. त्यानंतर इकडे बाईकची एक रेस लागलेली असते, तर काजू तेथे ही रेसमध्ये ती स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेली असते आणि बाईकच्या रेसमध्ये ती जिंकणार असा तिचा खूप मोठा कॉन्फिडन्स असतो. त्यानंतर इकडे अद्वैत आणि सोहम हे ते दुकान शोधण्यासाठी आलेले असतात. पूर्ण असा अंधार झालेला असतो आणि तेथील प्रत्येक व्यक्तीला विचारत असतात की जे जगदंबा भांडार नेमकं कुठे आहे. तेव्हा पुढे जाण्यासाठी त्या गल्लीतून रस्ताच नसतो, तेव्हा गाडी त्यांना तेथेच लावावी लागते आणि ते पायी चालत ते दुकान शोधत असतात आणि अचानक अद्वैतचा पाय एका नालीत पडतो. तर त्याला खूप राग येतो. तेव्हा सोहम त्याला म्हणत असतो की अरे, येथे असेच हा एरियाच असा आहे, परंतु इथे तर लोक राहतात आणि विचार कर की ते लोक इथे कसे राहत असतील. तेव्हा मात्र अद्वैत हा खूप चिडतो आणि मी काय करू असे तो सोहमला बोलतो. येथे राहताना लोकांना काय त्रास होत असेल याच्याशी माझा काही एक संबंध नाही. तेव्हा अद्वैत मात्र टेन्शनमध्ये येतो. तर सोहम म्हणतो की दादा, तू एकदम असा हो नकोस आणि तू असं समज की आपल्याला वेगळा काहीतरी अनुभव इथे बघायला मिळतो आणि ह्या अनुभवातूनच आम्हाला आमची कला साधायची असते. आमच्या कलाकारांना ह्या अनुभवातूनच आमच्या कलांची समृद्धी मिळते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला कोणताही अनुभव घ्यायचा नाही, तुला घ्यायचा असेल तर तू घे आणि हो समृद्ध. मी येथे फक्त आबांच्या मनासारखी मूर्ती शोधण्यासाठी आलोत आणि ती मूर्ती मला घ्यायची. मला आबांच्या शब्दापेक्षा दुसरं काही महत्त्वाचे वाटत नाही. तेव्हा अद्वैत आणि सोहम पुन्हा ते दुकान शोधत येत असतात. तर लगेच अद्वैत विचारतो की कुठे आहे ते दुकान, अजून का शोधत नाही. सोहम म्हणतो की गुरुजींनी आपल्याला हीच गल्ली सांगितले होते आणि ते दुकान आपल्याला का सापडत नाही. तेव्हा सोहम म्हणतो की अरे दादा, ती मुलगी आहे ना, खूप फेमस आहे असे म्हणतात, कारण तिच्यासारखी मूर्ती अख्ख्या कोल्हापुरात कोणीच बनवू शकत नाही असे गुरुजी सांगत होते. आणि त्याच वेळेस ते दुकान शोधत शोधत सोहम त्या जगदंबा भांडार दुकानात येऊन पोहोचतो आणि ते दुकान आणि त्यातील त्या मूर्त्या आणि सर्व काही ते दृश्य बघून त्याला खूपच आनंद होतो आणि खूपच नाहीच असे तो बोलत असतो. तेव्हा तेथे दुकानामध्ये एक माणूस असतो. तो सोहमला विचारतो की काय हवं आहे. तेव्हा सोहम म्हणतो की 1 मिनिट आणि लगेच अद्वैतला तो हाताला धरून त्या दुकानामध्ये घेऊन येतो आणि अद्वैतला म्हणत असतो की दादा, खरंच हे दुकान इतर दुकानापेक्षा खूप वेगळे आहे आणि यातील मूर्त्यासुद्धा किती वेगळ्या आहे की हाताने बनवलेल्या असे वाटतात. म्हणून अद्वैतसुद्धा ते दुकान पाहून हा आश्चर्यचकितच होतो. तेव्हा अद्वैत त्या दुकानाकडे बघत असतो आणि तेथील माणूस म्हणत असतो की म्हणजे तुम्हाला लग्नाच्या मंडोळ्या हव्यात आणि मला माहिती होते की तुम्हाला आमच्या दुकानातील ह्या मंडोळ्या खूपच आवडणार, म्हणून त्या मंडोळ्या घेतो. आणि तो अद्वैत समोर म्हणतो की आमच्या कलाताईंनी स्वतःच्या हाताने ह्या मंडोळ्या बनवल्यात. म्हणून अद्वैतचे लक्ष हे कलाकडे जाते आणि कलासुद्धा वळून बघते. तर तिचे लक्ष हे अद्वैतकडे जाते आणि त्या माणसाने दोघांच्या मध्ये त्या मंडोळ्या धरलेल्या असतात. त्यानंतर इकडे संगीता ही काजूच्या हाताला धरून तिला घरी घेऊन येते आणि तिथे तू मुलांसोबत बाईकच्या रेसमध्ये भाग घेतेस. इथे मी तुमच्यासाठी एखादा श्रीमंत मुलगा शोधते आणि तुम्हाला त्याचं काहीच पडत नाही. काजू म्हणते की मला असे श्रीमंत मुलाशी लग्न नाही करायचे, त्याला माझ्या समोर सुद्धा येऊन दे, बघ मी त्याच्या डोळ्यात काही तांबडं पांढरं कसं खोचते ते. आणि काजूची स्टाईल नेमकं ही अगदी मुलांसारखीच असते. संगीता म्हणते की अगं, हे सर्व करण्यापेक्षा घरातील 4 कामं शिक, म्हणजे व्यवस्थित तुला वागता येईल. तेव्हा काजू म्हणते की अगं, कामावरून आठवले मला, म्हणूनच मी ते काम करण्यासाठी सुजय दादाची बाईक घेऊन गेले होते. तेव्हा संगीता म्हणते की अगं, तू माझं काम करण्यासाठी गेली होतीस का, म्हणून ती खुश होते. तेव्हा संगीता पिशवी चेक करते तर त्याच्यात 2च बटाटे आणलेले असतात. तर
लगेच संगीता म्हणते की अगं काजू, मी तुला काय काय आणायला सांगितले होते, प्रत्येक गोष्ट 1-1 किलो, आणि वरांड्यातील जे काही बल्ब आहे तो किती दिवसापासून गेला तो सुद्धा तू आणला नाहीस. तेव्हा संगीता मात्र आणखीन चिडते. त्यानंतर इकडे कला ही अद्वैतला बघून त्याच्यावर आणखीन चिडते आणि तू येथे काय करतोस असे विचारते. कला म्हणते की तू येथे थांबू नको, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. तेव्हा अद्वैत हा सोहमला म्हणत असतो की सोहम, तू तिला अगोदर इथून जायला सांग, तरच मी दुकानामध्ये जाईल. तेव्हा कला म्हणते की 1 मिनिट आतमध्ये काय, पण या दुकानात तू 1 सेकंदसुद्धा थांबू नकोस. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की तू सांगणारी मला कोण आहेस. तेव्हा कला म्हणते की हे दुकान माझं आहे. तेव्हा लगेच अद्वैत तेथून घाईने निघतो. सोहम म्हणतो की अरे दादा 1 मिनिट थांब, आपल्याकडे फक्त 24 तास बाकी आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की त्यासाठीच मी दुसरं दुकान शोधतोय. मी त्या मुलीशी एक शब्दसुद्धा बोलू शकणार नाही आणि त्या दुकानामध्ये सुद्धा मी थांबणार नाही. म्हणून अद्वैत हा खूप रिॲक्ट होतो. तर सोहम त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला ज्या पद्धतीची दादा मूर्ती हवी ना, ती फक्त ह्याच दुकानात मिळू शकते. तेव्हा लगेच अद्वैत पुन्हा त्या दुकानामध्ये येतो. तेव्हा कला त्यांना बघून रॉकेटला म्हणते की तू यांना काय हवं ते बघ. तेव्हा लगेच अद्वैत म्हणत असतो की मला देवीयाची मूर्ती लागते. तेव्हा लगेच कला ही रॉकेटला सांगते की त्यांना सांग की येथे देवीयाची मूर्ती नाही भेटणार. अद्वैत म्हणतो की मग बाहेर हे सर्व काय आहे. तेव्हा रॉकेट म्हणतो की कलाताईंनी सांगितले ना तुम्हाला नाही भेटणार, मग नाही भेटणार. तेव्हा अद्वैत म्हणतो की 1 मिनिट मी तिच्याशीच बोलतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुला शेवटचं सांगतो की मला हवी तशी मूर्ती तू लगेच सर्व काम सोडून मला ती बनवून दे. कला म्हणते की माझ्याकडे वेळ नाही आणि ही कोणची पद्धत आहे रे तुझी सांगण्याची, माझ्याकडे सुद्धा काही कमिटमेंट आहेत ना, आणि मुख्य म्हणजे मला दिव्याची मूर्ती बनवण्यासाठी वेळसुद्धा नाही आणि ती मूर्ती घडवणं खूप असं अवघड आहे आणि त्यासाठी खूप वेळ लागतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की 1 मिनिट, ह्या मूर्त्या तूच बनवल्या ना, का दुसऱ्या कोण बनवून घेऊन फक्त दुकानामध्ये विकण्यासाठी त्या तू ठेवल्यात. तेव्हा लगेच कला म्हणते की हे विचारणारा तू कोण रे. तेव्हा रॉकेट म्हणतो की तू डोक्यावर पडला की काय, ह्या दुकानामध्ये जी काही वस्तू बनते ना ती कलाताईचा हात लावल्याशिवाय बनतच नाही. त्यानंतर इकडे संगीता ही काजूला समजवण्याचा प्रयत्न करते की अगं असं मुलासारखं वागायचं सोडून दे आणि मुलीसारखी छान वाग, एखादा चांगला श्रीमंत मुलगा शोध आणि लगेच बोहल्यावर चढ. तेव्हा काजू म्हणत असते की अगं तू गावातील लोकांना सांग की अगोदर कलाताई आणि नैनाताई यांचं लग्न करायचं, मी अजून लहान आहे, माझ्या लग्नाची घाई करू नकोस. तेव्हा संगीता मात्र चिडते आणि मी कधीही माझी स्वतःची हौसमाऊस काही केले नाही, कधी स्वतःला काही साडी वगैरे घेतली नाही. तेव्हा काजू म्हणत असते की अगं तुला साडीच घ्यायची ना, तू फक्त कलर सांग, आपली कलाताई लवकर तुला सर्व काही लगेच घेऊन देईल. त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरूच असते. तर सोहम पुढे येतो आणि तो अद्वैतच्या वतीने कलाची माफी मागतो. तेव्हा सोहम हा शांत रीतीने कलाला सांगत असतो की आमच्या घरी पारंपरिक पद्धतीची पूजेसाठी मूर्ती हवी, आम्ही तर खूप अडचणीत आलो, म्हणून आपल्या मोबाईलमधील तो मूर्तीचा फोटो कलाला दाखवतो आणि तो कलाला म्हणतो की अख्ख्या कोल्हापूरमध्ये फक्त दिव्याची अशी मूर्ती फक्त तूच बनवू शकते, म्हणून तू आमची ही रिक्वेस्ट स्वीकार आणि ती मूर्ती आम्हाला खरंच घाईने बनवून दे. सोहम सांगतो की जर ही मूर्ती तू आम्हाला नाही घडवून दिली तर खरंच आमच्या घराण्याच्या परंपरेची खूप अशी अपमान होईल. तेव्हा कला ती मूर्ती बनवण्यासाठी तयार होते. त्यानंतर इकडे नैनाही टीव्ही समोर बसून चॉकलेट खात असते आणि जेव्हा चांदेकरांच्या घरी कशी मूर्ती बनवली हे ती त्या टीव्हीवर न्यूजवर ऐकत असते. तेवढ्या तिथे संगीता येते आणि तिच्या हातातील चॉकलेट घेऊन अगं कायम चॉकलेट खात असते, जाड होशील असे सांगते आणि ती नैनाला म्हणत असते की अगं तू जर जाड झाली मग तुला कोण पसंत करणार, त्यामुळे खरंच तू आहे तशी खूप सुंदर आहे आणि जेव्हा आपल्या गावामध्ये शाहरुख खान वगैरे कोणी येईल म्हणून ती नैनाला स्वप्नामध्ये अडकून ठेवते आणि त्याने जर तुला पसंत केले तर तुला सोन्याचे चॉकलेट खायला भेटेल. तर नैना खूपच खुश होते आणि अजून काय काय मला मिळेल असे खुश होऊन ती संगीताला विचारू लागते. तर संगीता तिला आणखीनच स्वप्न दाखवत असते. नैना म्हणते की मग तर खूपच मज्जा येईल. तेव्हा संगीता नाराज म्हणते की अगं मज्जा कशी येणार, कारण आपल्याला पास अजून पूजेचा नाही मिळाला.
त्यानंतर इकडे कला म्हणते की रॉकेट, तू यांना हवी तशी मूर्तीचा फोटो तुझ्या मोबाईलमध्ये घे, मी तुम्हाला मूर्ती बनवून देतील, पण मूर्ती बनवण्यासाठी 10 दिवस लागतील. तर अद्वैत हा कलाकडे बघूच लागतो आणि काय असे बोलतो. अद्वैत म्हणतो की सोहम, ही ज्या क्षणी हो म्हटली होती ना, त्या क्षणी मला समजले होते की हिची नवीन काहीतरी ही चाल असणार. 10 दिवस मूर्ती बनवण्यासाठी का लागतील. तेव्हा लगेच कला म्हणते की तुझा भाऊ मला सोजवळ मनाने मूर्ती बनवण्यासाठी विचारले होते, म्हणून मी ती मूर्ती बनवण्यासाठी तयार झाले. यात माझी कसली चाल आली. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला मूर्ती बनवावीच लागेल, कारण तू हो म्हटली. मी तुला हवे त्याचे चौपट पैसे देतील, परंतु तू मला ही मूर्ती बनवूनच दे. तेव्हा सोहम हा अद्वैतला शांत करतो. तेव्हा सोहम कलाला म्हणतो की ताई, दादा जे काही सांगतो ते एकदम बरोबर आहे, कारण उद्या आमच्या घरी 10 वाजता पूजा आहे आणि 10 वाजता आम्हाला मूर्ती लागते म्हणजे लागतेच. आणि जर ही मूर्ती आम्हाला वेळेत नाही मिळाली तर आमच्या परिवाराची जी काही पूजा आहे ती खंडित होईल. आणि या कारणामुळे घरातील सर्वजण टेन्शनमध्ये आहे. तू जर आमची मदत केली तर खरंच आमच्या घरातील सर्वांचे टेन्शन कमी होईल. तेव्हा कला म्हणते की उद्याची पूजा म्हणजे तुम्ही नेमकं कुठून आलात. तेव्हा सोहम सांगतो की चांदेकरांच्या घरामध्ये जी काही पूजा होती ना, त्यात हे 100व्या देवीच्या पूजेचं वर्ष आणि तुला हे कदाचित माहितीच असेल. तेव्हा कला हो असे बोलते आणि तुम्ही तर सोहम त्या दोघांची ओळख करून देतो. तेव्हा कलाला आपल्या आईचे बोलणे आठवते की तिला तो पूजेचा पास हा लागत असतो. तेव्हा त्याचवेळी अद्वैत म्हणत असतो की सोहम, तू का टाइमपास करतो, हिच्याच्याने हे शक्य नाही होणार, आपण दुसरीकडे शोधूयात. त्याचवेळी रॉकेट म्हणतो की अहो तुम्ही समजून घ्या की कलाताईंसारखी जी मूर्ती आहे ना, ती कोल्हापुरात कोणीच बनवू शकणार नाही. अद्वैत जाण्याची घाई करत असतो. तेव्हा कला म्हणते की सोहम, तुझ्या भावाला अजिबात धीर नाही. तेव्हा लगेच अद्वैत चिडतो आणि हिला मूर्ती बनवता येते की नाही तेच मला सांगता येत नाही. तेव्हा रॉकेट सांगत असतं की अहो, कलाताईंसारखी मूर्ती कोणीही बनवू शकणार नाही, कारण स्वतःच्या हाताने त्या ह्या मूर्ती बनवतात. त्यामुळे देवी आई साक्षात तेथे त्या मूर्तीमध्ये प्रकट झालेली आपल्याला दिसते, असे सर्व कोल्हापुरामध्ये सर्वजण म्हणतात. तेव्हा कला ही रॉकेटला शांत राहण्यासाठी सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ही लोक असंच करतात की आपल्याला गरज दिसली की हे यांचे नखरे चालूच करतात. तर कला ही अद्वैतकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये कलाला संगीताचा फोन येतो आणि काही कर, पण एकदा त्या चांदेकरांच्या पूजेचा पास आपल्याला नक्की मिळव म्हणजे मिळवच. तेव्हा अद्वैत आणि सोहम तेथून जायला निघतात. तर लगेच कलाही त्यांच्या मागे येते आणि आपण दुकानात जाऊन बोलूयात, कारण मी तुम्हाला हवी तशी मूर्ती बनवून देते, परंतु उद्याच्या पूजेचे 3 पास माझ्यासाठी देताल का. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू जी काही किंमत मागशील ती देईन, परंतु पास मात्र काही मागू नकोस. तेव्हा अद्वैत आणि कला हे एकमेकांकडे रागाने बघत असतात आणि आता सोहम हा कलाला उद्याच्या पूजेचा पास कसा मिळवून देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.